नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. तिलोत्तमा आता मोनिकाला म्हणत असते, सावलीचं तिच्या दुसऱ्या संसारात सुखी नसेल ती पुन्हा एकदा सारंगच्या प्रेमात पडणार आणि सारंगला जवळ करण्यासाठी प्रयत्न करणार. मोनिका सावली जर परत सारंगच्या प्रेमात पडली आणि त्याला जवळ करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या प्रेमात पडली तर काय करू याचीच भीती वाटते. आई कशाला टेन्शन घेताय तुम्ही, मी आहे ना. सावलीच्या प्रत्येक बारीक बारीक मोमेंटवर मी लक्ष ठेवणार आणि ती सारंगच्या किती जवळ चालली आहे किंवा जवळ नाही जायला पाहिजे त्याच्याकडे मी लक्ष देणार म्हणजे देणार. डोंट वरी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ती इमोशनल होऊन तिला म्हणत असते, कसं आहे ना, आपल्या सारंगला तिची गरज आहे म्हणून आपण तिला या घरात ठेवले किंवा आपण मजबुरीने तिला या घरात ठेवतोय, आपण तिला सहन करतोय. एकदा आपला सारंग बरा झाला की द्यायची की हक लावून, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आपण सावलीला म्हटलो की घराच्या बाहेर जा तर सारंगच्या जीवाशी खेळल्यासारखं होणार, बरोबर ना. त्यामुळे आपण सावलीला आता नाही काढू शकत आहे. सारंगला व्यवस्थित ठणठणीत बरा होऊ दे, आपण तिला घालूया या घरातून, शब्द आहे माझा. त्यामुळे आई तुम्ही टेन्शन घेऊ नका हो. डॉक्टरांनी सांगितलंय ना, तिची गरज आहे सध्या सारंगला, तर असू द्या की. तिला डोळे उघडून पूर्णपणे शुद्धीवर येऊ द्या, काहीतरी मुवमेंट करू द्या, मग आपण सावलीचं काय करायचं ते बघूया. तोपर्यंत प्लीज तिला कुठे जा काय कर काहीही सांगायला जाऊ नका. तर मग म्हणते, माझंही हेच मत आहे. सारंगचा जीव माझ्यासाठी खूप खूप महत्वाचा आहे. आधी त्याला बरा तो होऊ दे, मग बघूच या मोनिका. बरोबर आहे ना ग? हो, मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतेय. परत जर काही निगेटिव्ह थॉट आले तर हाच विचार करायचा आणि स्वतःला रिमाइंडर करायचं. ती खोटी खोटी बायको. हो हो हो, तिला तो म्हणते, मोनिका तू असं कर, आत्ताच्या आत्ता आहे ना अमृताला आठवण कर आणि सारंगची ती खोटी बायको आत्ताच्या आत्ता इथे आलीच पाहिजे. हो 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 मॉम, लगेच सांगते मी. तिला ते इथे आली नाही ना तर सगळा राडा होऊन जाणार. मग हिला कळेल की सारंगचं लग्नच झालेलं नाहीये. तिला आजच आली पाहिजे आणि या कामाला अजिबात उशीर नाही झाला पाहिजे. हो आई, अजिबात काळजी करू नका तुम्ही. अमृताला जाऊन सांगते मी काकूंमुळे जो वेस्ट गेलाय तो नेऊन ठेवते तिकडे, तुम्ही घ्या. तिलोत्तमा म्हणते, मी घेते बाई चहा. आता मोनिका निघून गेलेली असते आणि तिलोत्तमा चहा पित असते. त्यांना जिकडे सावली आलेली असते. जगन्नाथजी म्हणतात, बाळा नियतीचा खेळ इतका अफाट असतो जिथे माणसाची शक्ती, विचारशक्ती संपते तिथे नियतीचे खेळ सुरू होतात. दैवी संकेत आहे बाळा. हो बाबा, तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. पण तिथे गेल्यावर मला काय झालं किंवा मी कुठल्या सिच्युएशनना सामोरे गेले माझं मला माहिती. जर माझी अवस्था झाली, 7-8 वर्षानंतर त्या घरात पाऊल टाकलं, सगळ्या माणसांना फेस केलं, मला काय करू आणि काही ना काही सुचत नव्हतं. अगदी बिथरल्यासारखी झाली होती बाबा. मी म्हणत असते जगन्नाथला, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का, अबीर आणि ओवी पासून त्या भूतकाळात म्हणजे माझं त्या घराची नातं काय होतं भूतकाळात हे लपवणं फार कठीण आहे मला. असं वागायला लागतं की पहिल्यांदाच त्या घरात पाऊल ठेवती आणि सगळं काही नौखच आहे माझ्यासाठी. मी इथे येऊन गेले, इथे राहिली, त्यांना मी काहीही दाखवायला जात नाही कारण ती इतकी हुशार आहेत ना, एका मिनिटात अशी पकडतील. नाटक नाही जमते बाबा, खूप अवघड तारेवरची कसरत आहे माझ्यासाठी. सगळ्याच गोष्टींचा त्रास होतोय, काही लपवाछोपी करायचा, खोटं बोलायचा, खोटं वागवायचं, सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय बाबा मला. सावली आता चिडचिड करत असते. ना जे सावलीकडे एकटक बघत असतात, सगळ्यामध्ये मला पडलेला मोठा प्रश्न कुठचा आहे माहिती का? होऊन गेलं, आम्ही दुरावलो, वाद झाले, परत एकमेकाची तोंड बघितली नाही. आता या क्षणाला या अवस्थेत ती माझं नाव काय घेताय बाबा, हाच मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी. त्यांचा आणि माझा काही संबंध नसताना सुद्धा ती सावली का म्हणताय सारखं जी म्हणतात. हा प्रश्न स्वतःला तू जितक्या वेळा विचारशील ना बाळा, जितक्या वेळा विचारशील तितक्या वेळा तुझ्या मनाला त्रास होणार. आणि खरं तर मी तुला उत्तर देण्यापेक्षा तुझ्या मनालाच माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर. तू मला का विचारतीयस? तुझ्या मनाला विचार, आपोआप उत्तर मिळून. ते उत्तर माहिती असून सुद्धा तू मान्य करत नाहीये सावली, हा तुझा प्रॉब्लेम. त्याचं काही नाही बाबा, नका मला सारखं तेच ते सांग की मेमरी लॉस झालाय, स्मरणशक्ती फक्त जुन्याच गोष्टींना आठवते, नवीन गोष्टींना आठवतच नाहीये. जी म्हणता, सावली तुला नाही मान्य करायचंय, मान्य नको करू, काही हरकत नाही. पण एक सत्य आहे, जगातलं सत्य आहे, सारंग तुझ्यावर अजून सुद्धा तेवढंच प्रेम आहे जेवढं पहिले होतं. सारंग तुझ्यावर अजूनही प्रेम करतो आणि करतो, हेच सत्य आहे. पण तुला हे मान्य करायचं नाहीये, तुझं तू विचार कर सावली. पण मी ठामपणे सांगतो की सारंग तुझ्यावरच प्रेम करतो, आज सुद्धा. असू ते बाबा, मी काहीतरी खायला बनवते तुमच्यासाठी. सावली आता विषय टाळते, आबाळ करू नका, मी बनवते काहीतरी पटकन. सावली एकटं राहण्याची, स्वतःची काळजी घेण्याची सगळी सवय, स्वतःची कामं स्वतः करण्याची सगळी सवय अलका गेल्यानंतर मी एकटाच होतो की. महत्वाची गोष्ट सांगतो, जोपर्यंत सारंग बरा होत नाही तोपर्यंत 10 चक्रा मारू नको घरी. ये जा तिथेच थांब आणि त्याची काळजी घेईन की त्यांची काळजी. पण तुम्हाला कसं एकटं सोडणार आहे? तू सारंगला तुझी नितांत गरज आहे आणि प्लीज तिथे लक्ष दे ग, त्याला बरं करणं खूप महत्वाचं आहे. जे सेवेत राहिलीस तर त्याला तुझ्या सहवासामुळे काहीतरी शुद्ध यायला लागेल, तो लवकरात लवकर बरा होईल. तुला कळतंय का साऊ मला काय सांगायचंय? जी म्हणतात, कोणता क्षण, कोणती वेळ, तुझं कोणतं वाक्य ऐकून, कोणता शब्द ऐकून डोळं उघडेल सांगता येत नाही. त्यासाठी प्रत्येक क्षण आपल्यासाठी अनमोल राहणार आहे. कोणता शब्द कानावर पडताच तर डोळे उघडेल काहीही सांगता येत नाहीये. सगळ्या लहान सहान गोष्टी सतत त्याला सांगत राहा, सतत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत राहा. तुझे शब्द, तुझा आवाज कंटिन्यू त्याच्या कानावर पडू दे, काहीतरी परिणाम नक्कीच होणार आहे बाळा. आवाज त्याला या अंधारातनं बाहेर काढेल. कळतंय का मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? तिलोत्तमा आणि अमृता बोलत असतात. अमृताला तिलोत्तमा विचारत असते, सारंगची काही हालचाल वगैरे हातांची बोटांची झाली आहे, पण पुढे काही हालचाल, पाय वगैरे त्याने हलवलाय का, डोळे वगैरे उघडण्याचा प्रयत्न केला
तिलोत्तमा अमृताकडनं सगळी माहिती घेत असते सारंगविषयी. तरी काहीच नाही हा. परत आली की बघूच आपण. परत आल्यावर म्हणजे कुठे गेली? ती घरी गेली आहे. जगन्नाथजींना काही हवं नको, त्यांचं खाण्यापिण्याची अबळ, मग त्यांचं ते बघायला गेलीये. येईलच ती आता. तिलाच काय पत्ता ग, ती कधी येणार, काय येणार, काय कॉन्टॅक्ट वगैरे झालं की नाही अमृता? तिला कॉल येतच असेल. ती सुशीला आई नाव घेतलं आणि सुशीला आली. सारंगच्या खोट्या खोट्या बायकोने एंट्री घेतलेली असते, म्हणजे सुशीलाने. तिला समोर येऊन उभे राहते तिलोत्तमाच्या. अमृता ओळख करून देते, ह्या सारंगच्या आई. तेव्हा सुशीला म्हणते नमस्कार आई. सारंग सरांचा ऍक्सिडेंट झाला हे ऐकून खरंच धक्काच बसला मला, अगदी धस्स झालं बघा. विश्वास बसत नाहीये बिचाऱ्या सारंग सरांची अशी अवस्था आहे. त्याची तब्येत पण कसं आहे ना, तो अजून बाहेर आला नाही ग, शुद्धीत आलेला नाहीये. त्या कोमातनं तो बाहेरच येत नाहीये. पण हे बरा नाहीच आहे, शुद्धीभर आलेला नाहीच आहे. भेट काळजी करू नको, ही इज फाईन. आधी ना ज्या कामासाठी आली ना ते काम करते का परफेक्ट तू? ठीक आहे, हा सगळा खटाटोप कशासाठी करतोय आपण, ते काम आधी करूया. की झालं तरी सावलीला संशय यायला नको की तू सारंगची बायको नाहीयेस, तू सारंगची बायको आहेस असंच सावलीला कळवायचंय आपल्याला, किंवा दाखवण्याचा प्रयत्न करायचा. तुला सारंग बद्दल सगळं माहिती हवंय. तुला काय काय माहिती ग सारंगच्या बद्दल? मग आता सुशीलाला विचारते सारंगच्या बद्दल तुला काय माहिती. तेव्हा सुशीला सारंग कसा डॅशिंग आहे, काम कसं परफेक्ट करतो, त्याला चुका आवडत नाही वगैरे वगैरे सांगायला लागते. आता तिलोत्तमा म्हणते नाही 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 नाही, ऑफिसचं लाईफ नाही ग, तो घरचं लाईफ किंवा एक माणूस म्हणून कसा आहे, नवरा म्हणून कसा आहे, हे तुला काय माहिती ना ते मला सांग. जे माहित नाहीये ना मग त्याची माहिती मी तुला देते. आपण सावलीच्या समोर कमी पडायला नको. खरंच खूप तुम्ही एकमेकांवर प्रेम करता आणि चांगलं कपल आहात. सावलीला असं दाखवून द्यायचं. तुझ्या बोलण्यामध्ये सारंगच्या बद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, खूप तुला काळजी असंच दिसलं पाहिजे. असं सारंगला इतकं जीव लावते की बस. आणि असं सावलीला दाखवून द्यायचं की सारंगशिवाय तू राहूच शकत नाहीये. कळतंय का तुला सुशीला? परफेक्ट कपलचं नाटक करायचंय. खूप चांगली बायको आहेस, एकमेकांवर जबरदस्त प्रेम करता असं नाटक करायचं. आता ही सुशीला खूप घाबरलेली असते, गोंधळून गेलेली असते. म्हणून एक हक्क अधिकार गाजवायचा त्याच्यावर. म्हणते सारंग नेमका कसा आहे सांगायचं का आपण सुशीलाला, म्हणजे एक तिला आयडिया येऊन जाईल. नक्की सांगणं अमृता, खूप गरजेचं आहे ते. तू अगदी डिटेलमध्ये सगळं काही सुशीलाला सांगत असते. सारंग कसा आहे, काय त्याचा स्वभाव कसा आहे, सगळं सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि सारंगमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. दोघांमध्ये मायलेकरांमध्ये जे काही मतभेद होतात ना, फक्त आणि फक्त सावलीमुळे मतभेद होतात, अदरवाईज काहीच मतभेद नाहीये. हा विषय समोर आला की आमच्यात मतभेद झालेच पाहिजे. म्हणते कसं आहे ना, मला सुशिक्षित, सुंदर, मला शोभेल, माझ्या घराला शोभेल अशी छान पर्सनॅलिटी असलेली सून हवी होती. पदरात पडली ही. सारंगलाही सुरुवातीला तिचा राग यायचा बरं का सुशीला, पण नंतर कसं त्यांच्यात मैत्री झाली, मग प्रेम, मग काय सारंग अगदी वेडाच झाला. आणि काय मग तर काय सगळं माझ्या हाताच्या बाहेरच गेलं. अमृता म्हणते हो सुशीला, तुला अजून एक गोष्ट सांगायची राहिली. या घरात कोण राहतं, कोण राहायचं नाही, किंवा आधी कोण होतं, आता कोण राहतो, तुला सगळ्या गोष्टींची माहिती हवी बरं. काही विचारलं तर सगळ्या गोष्टी पटापट सांगता आल्या पाहिजे. या घरात येणं सुशीला खूप वर्ष राहिली, त्यामुळे हे घर तिला चांगलंच ठाऊक आहे. प्रश्न तुला तिला विचारला ना, उत्तर द्यायला जाऊ नको, एका मिनिटात तुला ती पकडेल. ती फार हुशार पोरगी गेली. तिला जर संशय आला तर मग तुमचं लग्न खोटं आहे हे सुद्धा पकडलं जाणार. हे नाटक करायचं एका अनोळखी घरात येऊन खोटं नाटक वागायचं, मला तर इतकं अवघड जाणार आहे ना, खरं सांगते मी, मला खूप भीती वाटायला लागली मॅडम. गडबड होणार नाही सुशीला, आम्ही दोघी जणी आहोत ना, सगळं सांभाळून घेऊ बघ. प्रत्येक पावलावरती आम्ही आहोत, प्रोटेक्ट करणार, तुला एकटं पडू देणार नाही. डोंट वरी, घाबरू नको सुशीला तू, आम्ही आहोत ना. आपलं घर, प्रत्येकाची रूम, जागा, सगळं दाखव, म्हणजे ही गोंधळून जाणार नाही. दाखव, प्रत्येक खाना खुणा सगळं दाखविला अमृता. त्यात राहतेस तू, खरी बायको आहे, सगळं काही परफेक्ट नाटक करायचं, कळतंय का? ते आई तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सगळं तिला व्यवस्थित सांगते, तुम्ही अजिबात काळजी करू नका बरं. चल सुशीला तुला घर दाखवते. नको, आम्ही दोघे आहोत ना, डोंट वरी. ते सावलीने स्वयंपाक वगैरे सगळं घर आवरलेलं असतं, छान असं सगळं करते. आणि जगन्नाथला म्हणते स्वयंपाक वगैरे सगळं बनवून ठेवलंय, वेळेवर जेवायचं, औषध घ्यायची आणि वेळेवर झोपायचं. अजिबात मला हलगर्जीपणा चालणार नाही. जगन्नाथजी म्हणतात हो 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 सावली, जरा श्वास घे. अगं हे काय, श्वास घे. छान असल्यासारखं वाटतंय. एक तर तू माझी आई किंवा सासू असंच वाटायला लागले. काय तुझं धडपण येतंय सावली, मला काय आहे हे? नाही बाबा, तुम्ही हलगर्जीपणा करता, तब्येतीकडे लक्ष देत नाही ना, म्हणून सांगायची वेळ आली मला. नाही आत माहिती ना मला, लहान जरी नसलात तरी सवय मात्र लहानांसारख्याच. दुर्लक्ष करायचं स्वतःकडे. तेवढ्यात बबलू आलेलं असतं. वा 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 वा, मुलांना शिकवतात हे बघितलं होतं, पण मुलं सुद्धा आई बापाला शिकवतात हे पहिल्यांदाच बघतो. या जगन्नाथ बापाची शाळा घेते, भारी वाटला. जगन्नाथजी वय झालंय ना तुमचं. जगन्नाथजी लगेच काठी घेतात, मारू काय बबल्या, तुमचा जावई तिथे आजारी आहे. जगन्नाथजी सुद्धा त्याला बघायला आला नाही. काय हे जगन्नाथजी, आता काय चाललंय तुमचं? लाडका जावई आमच्यात काहीच नाहीये, माहितीये ना तुम्हाला, काहीही राहिलेलं नाहीये. ए सावली, तुझा नवरा नसेल ग तो, पण जगन्नाथजीचा जावई आणि लाडका जावई आहेच. विचार त्यांना. म्हणता सारंग माझा लाडका जावई आहे आणि तो नेहमीच लाडका राहणार. सावली म्हणते बाबा काय लावलंय, गप्प बसा. बाबा शांत बसा ना, काय लावलंय जावई आलात ना, चला उशीर होतोय. जगन्नाथजी तुम्ही सारंगला भेटायला का नाही आलात ते सांगा.
अरे एकदा त्या पोलीस स्टेशनला सारंगला भेटायला गेलो तर तिलोत्तमाची तळपायाच्या मस्तकात गेली आणि जर घरी भेटायला आलो तर घर नाही डोक्यावर घेवती, म्हणून मी येत नाहीये, टाळाटाळ करतोय, बाकी काही नाही. नाही तर मलाही वाटतंय रे बघावं, तसं तरी डोकं फोडून घेईन, नाही तर माझं तरी डोकं फोडून घेईन, त्यापेक्षा नकोच ना बाबा. सारंगला अशा अवस्थेत बघता येणार नाहीये, मला ते सहनच होणार नाही. एकदा चालायला लागू दे, फिरायला लागू दे, मग येतो की भेटायला. आणि मग आम्ही लगेच बबलू म्हणतो बसणार काय, अहो गप्पा मारायला जगन्नाथजी. तर जगन्नाथजी रात्रीचा डोस कमी करा. जगन्नाथ आता रागाने बघतात, बबल्या सावली बहिणी चला 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 वाट बघताय सगळे, पण वेळेला नाव घेतलंय सावली बहिणीचं, चला चला चला. इतका गंमत जम्मत करत असतो, काय त्याला सुचत असतं त्याचं त्याला माहिती. बबलू दादा कधीतरी सिरियस राहणार, काय लावलंय हे, वेळेवर घ्यायची, जेवायचं वेळेवर. बबलू म्हणतो मेडिकलची औषधं घ्या, दुसरी औषधं घेऊ नका. बबल्या खरंच मार काशीला तू मोबाईल घेण्यासाठी वागते. जगन्नाथजी म्हणतात कशाला पाया पडते. सावली खरं तर मोबाईल घेत असते. काय बाबा, आता मोबाईल घेते आणि सावली चाललेली असते. आता अमृता सगळी ट्रेनिंग देऊन झालेली असते आणि आता सुशीलाला बऱ्याच गोष्टी तिने सांगितलेल्या असतात. असं आहे एकंदरीत सगळं लक्षात ठेव आणि गोंधळ करू नकोस. बरण्या आहे ना ह्या सगळ्या जागेवर लाव, म्हणजे तुझ्या लक्षात येईल कुठे काय एक्झॅक्टली. कडून आता सगळ्या बरण्या वगैरे व्यवस्थित लावते, जेणेकरून सुशीलाची धावपळ होणार नाही किंवा गोंधळ उडणार नाही. सावली समोर सुशीला या घरातच राहते असं दिसणार, यासाठी सुशीलाला सगळी ट्रेनिंग दिलेली असते अमृताने सुशीलाला सगळ्या वस्तू जागेवर लावायला लावलेल्या असतात. या सगळ्या एकदा वस्तू बघून घे, कारण सावलीने हे किचन स्वतः लावले आणि ती गेल्यानंतर मी काहीच बदल केले नाहीये, आहे तसंच किचन आहे. त्यामुळे तिच्या लगेच लक्षात येणारी कोणती वस्तू कुठे हल्ली आहे. त्यामुळे सुशीला गोंधळ करू नको प्लीज. मग ते लाहीन ना ग लक्षात. हो थोडं थोडं आलंय ना लक्षात. अरे देवा, एवढं सगळं सांगून सुद्धा थोडंच लक्षात आलंय का. तिसनी होऊन जाणार ना सगळं हळूहळू, एकदम कसं लक्षात राहणार आहे. त्यासाठी वेळ कुठे सुशीला, ती सावली आत्ता येऊन टपकेन बघ, काढून घेईन, डोंट वरी. त्याला सगळं सांगून शिकवून झालेलं असतं. सुशीला म्हणते मला काय म्हणायचंय, प्लीज मला सारंग सरांना भेटायचंय, त्यांची तब्येत कशी आहे ते बघायचंय, घेऊन चला ना मला प्लीज. म्हणते नाही आत्ताच नाही जाता येणार, जरा थांब ना, तुला एवढी काय घाई लागली त्याला बघायची, भेटायचं नाहीये त्याला. तेव्हा म्हणते तुझा अमृता आणि आधी ओवीशी जाऊन बोल, नाही तर काकी काकू काहीतरी आवाज द्यायची. नाही आई, ओवीला माहिती ऑलरेडी सगळा ड्रामा. याला सावली समोर हिला आई म्हणून प्रेझेंट केलंय आम्ही, व्यवस्थित पार पाडायचंय. सुशीला काहीही कुठेही गोंधळ नाही झाला पाहिजे, कळतंय का तुला. सुशीला म्हणते हो नक्की. सुशीला खूप घाबरलेली असते, गोंधळलेली असते, कन्व्हिन्स झाली पाहिजे की तू सारंगची खरी बायको आहे, कळतंय का तुला. काय करायचंय नेमकी. सुशीला आता परत तिलोत्तमाला विचारते. तिलोत्तमा म्हणते ठीक आहे सांगते, मी तुला सांगते. सारंगची खरी बायको आहे, तरी सुद्धा एक परकी बाई त्याच्या उशेशी बसतीये, त्याची काळजी घेतीये, त्याला काय हवं नको ते बघती. हे तुला सहन होणार नाही, तू जलस फील करणार, मग काय तू तंतन करायला लागणार, तुसडेपणाने वागणार. सावली नवऱ्याच्या तोंडी सतत त्या परक्या बाईचं नाव आहे, हे तुला अजिबात काही सहन होणार नाही, तू जलस फील होणार, मग चिडचिड करायला लागणार. असं काहीतरी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एक प्रेमामध्ये आपण जलस फील करतो ना, तसं दाखवायचंय सावलीला की तुला सहन होत नाहीये, तू इन्सिक्युअर होतीये. सावली सारंगच्या जवळ जातीये म्हणून तुला असं दाखवायचंय सावलीच्या समोर. सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय सुशीला आणि फक्त माझा सारंग बरा व्हायला पाहिजे म्हणून मी सगळं काही सहन करतेय, हे सुद्धा तुला दाखवायचंय, कळतंय ना. तू सहन करतेय हे सुद्धा आपल्याला दाखवायचंय. तिला पटवून दे की सावली मला फार त्रास होतोय, माझी चिडचिड होतीये, रागराग होतोय, पण जाऊ दे, माझ्या नवऱ्याचं बरा होणार असेल तर मी हेही सहन करतेय, पण तू त्याच्या आसपास राहती ना त्याच्याने मला फार चिडचिड होती, हे सारखं तिला सांग, तिला जाणून दे. असं वागायला इन्सिक्युअर आहे असं दाखवायचं पण, आणि ऍडजस्ट करते असं पण दाखवायचंय. जमेल ना वागायला. सुशीला म्हणते हो. खरं तर सुशीला फक्त हो म्हणत असते, तिला काहीही जमणार नसतं, ती खूप घाबरलेली असते. सुशीला म्हणते मी नक्की प्रयत्न करणार हे सगळं जमवून घ्यायचा, त्यांना काहीही शंका येणार नाही, मी सगळं छान आणि व्यवस्थित पार पाडेल. सुशीला आता सावलीच्या समोर सारंगची खरी बायको आहे अशीच वागणार असते आणि सावलीमुळे तिला जलस फील होतंय किंवा तिला फार कसं तरी वाटतंय, इन्सिक्युअर होतंय, हेही तिला दाखवून द्यायचं असतं. म्हणते आता तू माघारी जायचंय. जेव्हा अमृता तुला फोन लावणार तेव्हा सुशीला तू परत यायचंय आणि अगदी कांगावा करत परत यायचं. तू पहिल्यांदा सारंगला बघतीये, तुला फार कसं तरी होतंय, हे सगळं सांगण्याचा, सगळं दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे कसं सुशीला तू आत्ताच एंट्री घेतीये आणि फर्स्ट एंट्रीमध्ये तुझी काय रिॲक्शन आहे ही सावलीने बघितली पाहिजे. मग काय इफेक्ट होतो, तिला बरोबर वाटणार की तू खरोखर सारंगची बायको आहे. तुला कळतंय का, सख्खी बायको असल्यासारखं फील करायचंय, सख्खी बायको असल्यासारखं नाटक करायचंय, परफेक्ट. कळेल ना तुला आणि जमणार आहे ना, कळतंय ना सगळं मी काय सांगतेय. फोन केल्याशिवाय तू यायचं नाही. अमृत तुला बरोबर वेळेवर बघणार, मोसम कसा आहे तिथे आणि त्या सिच्युएशनला फोन लावून बोलवणार. मग मात्र उशीर नाही झाला पाहिजे, लगेचच्या लगेच तू यायचंय. जमेल ना. सुशीला म्हणते हो मॅडम निघते मी, चालेल, तुम्ही मला फोन लावा, मी लगेच येणार. आता सुशीला निघून गेलेली असते आणि तिलोत्तम आणि अमृतालाही रिलॅक्स वाटतं की सुशीलाला एकंदरीत सगळंच आपण शिकवलंय. सुशीलाला आता जेवढं काही सांगितलंय तेवढं ती लक्षात ठेवणार आणि बरोबर आता सावलीच्या समोर नाटक करणार, जेणेकरून सावलीला असं वाटेल की खरोखर सारंगचं लग्न झालंय आणि सुशीलाच त्याची खरी बायको आहे. तो म्हणते गेली एकदाची,
अमृता म्हणते आई मला कळलं नाही, सारंगला भेटायचं होतं, मग भेटू का नाही दिलं, बघू द्यायचं की एकदा, काय झालं असतं. तळमळीने विचारत होती. सारंग विषयी तिला प्रेम आहे म्हणून ती विचारत होती. मग का नाही भेटू दिलं, शेवटी सर येतो, भेटू द्यायचं की, आणि छान वाटलं असतं तिला. काय करतेस अमृता, तुला काही कळतंय का, तिला जर मी आता भेटू दिलं असतं, प्रोफेशनल ऍक्ट्रेस नाहीये ती, गोंधळ गडबड करणार, काहीतरी पचका करणार, कळतंय का तुला, ती प्रोफेशनल ऍक्टर असते तर मी बिंदास तिला जाऊ दिलं असतं की एकदा बघून घे. पण नाही, ती पहिल्यांदाच सगळे हे नाटक करणार आहे. त्यामुळे सावलीला कुठच्याही प्रकारे काही शंका येता कामा नये म्हणून तिला मुद्दाम मी तिथे पाठवली नाही. का, मी तेच विचारतीये ना. सारंग सरांना, आपल्या बॉसला असं बघून, या अवस्थेत बघून तिला त्रास होणार, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येणार, एक केविलवाणा प्रकार येणार तिच्या नजरेत बघण्यात, तिच्या भावनेत अशी केविलवाणी होऊन जाणार ती. का, तर सारंगची अशी अवस्था बघून, बरोबर ना, खरे इमोशन बाहेर निघतील ना, बरोबर ना, आणि आपल्याला खरे खरे इमोशनच हवेत ना. आणि जेव्हा सावलीच्या समोर ती सारंगच्या बरोबर जाणार, सारंगच्या समोर उभी राहणार, तेव्हा हे फिलिंग, हे भावना, हे इमोशन येणारच नाही ना. ती नॉर्मल वागेल, अगदीच तिला काही फरक पडत नाहीये, फार थोडंफार काहीतरी नाटक करेल. पण ती जेव्हा नव्याने, म्हणजे पहिल्यांदाच जेव्हा सारंगला भेटेल, तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येईल, कासावीस जीव होणार. आणि हे सावलीने बघितल्यावर सावलीला कळेल की हो, ही खरंच सारंगची बायको आहे आणि फार तिला प्रेम आहे, तगमग वाटतीये. कळतंय का तुला. म्हणून मुद्दाम तिला मी सारंगच्या जवळ जाऊच दिलं नाही आणि सारंगची ही अवस्था तिला बघूच दिली नाही. पुढच्या गोष्टींचा विचार करून मी तिला अमृता आत्ता सारंगकडे जाऊ दिलं नाही. कळतंय का. हो आई, आलंय माझ्या लक्षात. आई बरोबर आहे, खूप खूप टॅलेंट आहात तुम्ही, तिथं मी आहेच ग. ते चल अमृता, आता कामाला लागूया, आता फार वेळ गेला, ती पोरगी कधीही येईल आवर. आता ओवी आणि अबीर स्कूलवरनं घरी आलेले असतात. तर आले आले आई दिसत नाहीये म्हणून अबीर म्हणतो माझी आई कुठे गेली असेल ग ओवी, इतक्या वेळात त्यांनी घरी यायला हवं होतं. हो ना रे, त्या म्हणाले होतं की मी लवकर येणार आणि अजून घरी नाही आले. ते आत्ता निघले असतील ना तर ते येतीलच आता. अबीर म्हणतो ओवी माझ्या आईबद्दल नाही बोलत, तुझ्या आईबद्दल बोलतोय मी. की म्हणाली होती की तुझी आई लवकर येईल, पण ती अजून आलीच नाहीये, तिचा काही पत्ताच नाहीये. आणि ओवी स्कूलवरनं आलेले असतात आणि यांच्या चर्चा चाललेली असते. ओवी तू कधी विचार केला का, तुझे बाबा जर बेशुद्ध आहे, बेशुद्ध अवस्थेत सुद्धा माझ्या आईचंच नाव घेत आहे, सावली सावली सावली, नक्की काय असेल ग दोघांमध्ये नातं की ते या अवस्थेत सुद्धा माझ्या आईलाच आठवत आहे आणि तिचंच नाव घेत आहे सारखं सारखं. दोघांमध्ये काय कनेक्शन असेल गोवी, दोघांमध्ये काहीतरी आहे ते आपल्यापासून लपवत आहे आणि ते काय लपवत आहे हे आपल्याला शोधून काढायचंय. ओवी बरोबर बोलतोय तू, मलाही जाणवलंय ते. कसं आहे ना अबीर, तुझ्या आईचं आणि माझ्या बाबांचं काहीतरी जुनं नातं आहे. अबीर म्हणतो मग घरातले लोक आपल्याला काही सांगणार नाही त्या नात्याबद्दल, आपणच शोधून काढायचंय. कळतंय का. गोष्ट म्हणजे सावली टीचर या घरात राहायला आल्यात ना, छानच गोष्ट आहे ना. सावली टीचर या घरात राहायला आल्या म्हटल्यावर काम सोपं झालंय. आता काय आपल्याला सगळं सोपं होणार आहे बाबा. काकूंना विचारू आपण नक्की काय नातं आहे दोघांच्या मध्ये. अबीर आधी आपण तयार होऊ आणि मग अमृता काकूकडे जाऊ आणि मग तिला प्रश्न विचारूया. आधी पटकन तयार होऊया चल. हा इकडे सावली आलेली असते घरी, सारंगसाठी पेज वगैरे बनवून आणते. वहिनी पेज आणलीये, सारंगला देऊ का मी, पण त्याने काहीच खाल्लेलं नाहीये, खाईल का तो, प्रयत्न करून बघायचा का. सलाईनवरच आहे ग, पेज वगैरे काही खाईल असं वाटतंय का सावली तुला. वगैरे घेते जरा ताकद येईल ना, म्हणून मग द्यायला हवी पेज असं वाटतंय. देऊन बघायची का, प्रयत्न करून बघूया आपण. झालं सक्सेस ठीक, नाही तर मग नाही द्यायचं. म्हणते तू तुझ्या हाताने त्याला पेज भरव, खाल्ली तर खाल्ली तुझ्या हाताने. आता सावली स्वतःच्या हाताने सारंगला पहिल्यांदाच पेज भरवायला चाललेली असते, त्याने खाल्ली तर जरा ताकद येईल असं सावलीचं म्हणणं असतं. म्हणते सारंग आ करा, तोंड उघडा, तुम्ही पेज आणली ना, मी तुम्हाला पेज आवडती ना, पेज प्यायची आहे ना, मग एकदा आ करा ना. तुम्हाला आठवतंय का सारंग मी काय म्हणते. असेच आजारी पडला, मी किती वेळा सांगितलं खाऊन घ्या जेवून घ्या, काहीच ऐकलं नाही. मी एकदा रुसून बसले तरी सुद्धा तुम्ही काय ऐकलं. हाताने भरवलं तेव्हा तुम्ही कुठे खाल्लंय, बरोबर ना सारंग. मग आता सुद्धा खा ना. हे सावलीच्या हाताने प्यायच प्यायलेलं असतो, पहिल्यांदाच ती पेज त्याला देते, तो पिऊन घेतो. आता सारंग हळूहळू खायला प्यायला लागलेला असतो. यांना सगळ्यांना छान वाटतं की सावली जे म्हणते तो सारंग सगळं ऐकत असतो. त्याला पेज वगैरे भरवत असते, छान गप्पा मारत असते. तेवढ्याच सुशीला सारंग सारंग करत आरडाओरडा करत पळतच आलेली असते. अमृतवहिनी हे काय होऊन बसलं आणि जोर जोरात ती रडत असते. तिला सारंगच्या गळ्यात पडायचं सोडून अमृताच्या गळ्यात पडते आणि काय झालं वहिनी हे म्हणून जोर जोरात रडत असते. म्हणते नाही यांना बघू नाही शकते मी, असं नाही बघू शकते. बबलू रडायचं नाटक करतो. वहिनी बघायलाच लागणार अशा अवस्थेत, मनावर दगड ठेवा आणि बघाच. अशा अवस्थेत सारंग दाला तुम्हाला बघायलाच लागणार. तिची समजूत काढते, शांत हो सुशीला शांत हो. आता सावली सावली नाव घेतो. सावलीला सुशीलाच्या समोर अगदी कसं तरी वाटतं की त्याच्या बायको समोर तो माझं नाव का घेतो. म्हणते तो अवघडल्यासारखं वाटून देऊ नको, तो बरा होणं माझ्यासाठी गरजेचं आहे आणि तो बरा झाला की मला त्यातच समाधान आहे. सावली म्हणजे तुम्ही एकदा प्रयत्न करून बघता का. मी जुन्या आठवणी सांगितल्यावर ते रिॲक्ट होतात, आता तुम्ही तुमच्या लग्नाबद्दलच्या छान छान गोष्टी सांगायला सुरुवात करा, मग सारंग रिॲक्ट सुद्धा होऊ शकतो. आवाज ऐकून सुद्धा शुद्धीवर येऊ शकता. तुम्ही बोला ना प्लीज सुशीलाताई, तुम्ही बोला. आणि अमृता सुशीलाला म्हणते तू काहीच करू नको, काय करायचं ते सावलीलाच कळू दे आणि ती काय करेल ते करेल, तू काहीही करायला जाऊ नको. सुशीला अगदी जागेवर उभी असते. आता बघू सुशीला सावलीच्या सांगण्यावरनं थोडीशी पुढे जाणार आणि सारंगशी बोलण्याचा प्रयत्न करणार की सावलीलाच म्हणणार की तूच सारंगशी बोल आणि तूच प्रयत्न कर. बघू आता नेमकी सारंग कुणाच्या बोलण्याने शुद्धीवर येणार. आणि आता खायला प्यायला लागलाय हळूहळू, तर सारंग लवकरात लवकर नक्कीच बरा होणार.
बरा झालेला सारंग जर बघायचं असेल मित्रांनो, तो बघायला लागणारी पुढचा भाग, हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.